नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या लेसनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज ॲन LIC ऑफिसर earning a good salary, but there was always something strange about her. She was forever unhappy whenever I met her. I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा, असा अर्थ होतो अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगरचा. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा आहे. पण तिची एक गोष्ट मला कायम खटकत असते. म्हणजे इथे लेखिका स्वतः म्हणते की मीना माझी चांगली मैत्रीण आहे. ती LIC अधिकारी आहे, विमा अधिकारी आहे आणि ती चांगल्या पगाराची नोकरी आहे तिची. परंतु तिची एक गोष्ट लेखिकेला नेहमी खटकत असे. ती कोणती? तर ती नेहमी दुःखी असायची. कधीही तिला भेटले की लेखिकेला उदास वाटायचं. तिचे औदासिन्य आणि उपेक्षावादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआप यायची किंवा आपोआप पसरायची. कुठलाही विषय किंवा व्यक्ती असो, ती त्याबद्दल कधीही चांगले किंवा सकारात्मक बोलत नसे. म्हणजेच मीना थोडक्यात निराशावादी स्वभावाची होती आणि तिचा हा जो निराशावाद आहे तो आपल्यामध्येही उतरतोय की काय, अशा प्रकारची भीती लेखिकेला नेहमी वाटत असायची. फॉर इन्स्टन्स, आय माइट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. म्हणजे बघा की जर लेखिका तिला असं म्हणाली की मीना, तुला कळलं का की राकेश त्याच्या शाळेत पहिला आला आहे. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू belittle the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. आणि मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखत काय म्हणत असे? साहजिकच आहे, त्याचे वडील त्या शाळेत शिक्षक आहेत ना. अशा प्रकारचं उत्तर मीनाकडून लेखिकेला मिळालं होतं. इफ आय सेड, मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी? मीना वुड बी पेसिमिस्टिक. When a pony is young, he looks handsome. It is age that matters. Wait for some time. Shweta will be uglier than anyone you know. म्हणजे बघा की एकदा लेखिका मीनाला म्हणाली की मीना, श्वेता फारच देखणी आहे नाही. त्यावर मीना उपहासाने असं म्हणेल की घोड्याचे तट्टू जेव्हा लहान असतं तेव्हा सुंदरच दिसतं. हा वयाचा परिणाम आहे. थोडी वर्ष थांब, श्वेता तुला इतरांपेक्षा किती कुरूप आहे ते दिसून जाईल. म्हणजेच या 2-3 वाक्यांमधून आपल्या असं लक्षात येईल की मीना हे जे व्यक्तिमत्व आहे ते थोडंफार निराशावादी आहे, जे दुसऱ्याला नेहमी कमी लेखत आलेलं आहे, असं व्यक्तिमत्व इथे लेखिकेने रेखाटलेलं आहे. त्यानंतरचा इन्सिडेंट असा आहे, मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. एके दिवशी लेखिका मीनाला म्हणाली की आजचा दिवस फार सुंदर आहे, किती छान आहे, चल फिरायला जाऊया. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. Besides, who says walking is good for health? There is no proof. म्हणजेच काय की त्यावर मीनाचं उत्तर काय असायचं? नको, आज खूप उकडतंय आणि जास्त चालले की मला दमायला होतं. तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोणी म्हटलंय? त्याचा काही पुरावा आहे का? अशा प्रकारचं बोलणं मीनाचं असायचं. दॅट वॉज मीना. तर अशी आहे ही मीना, अशी होती ही मीना. शी स्टे अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ह इन दिल्ली. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. तर अशी होती ही मीना. तिचे आई वडील दिल्लीतच राहायचे, त्यामुळे ती इथे एकटी एका अपार्टमेंटमध्ये राहायची. ती एकुलती मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल ती नाराजी व्यक्त करायची आणि तिला त्या गोष्टीची सवय होती. अर्थातच तिचा सहवास फारसा कोणाला सुखावत नसल्यामुळे बाकी इतर जण कुणीही स्वतःहून तिच्याकडे बोलायला किंवा भेटायला जात नसत. आणि एके दिवशी मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. लेखिका इथे मीनाबद्दल माहिती सांगते की मीना आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे
तिचे आईवडील दिल्लीला राहतात, परंतु मीना मात्र इथे एकटीच अपार्टमेंटमध्ये राहते आणि तिचा स्वभाव निराशावादी असल्यामुळे, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती तिच्यामध्ये असल्यामुळे सहसा तिच्याशी कोणी बोलायला जात नसे किंवा भेटायला सुद्धा जात नसे, अशी ही मीना आहे. आणि त्या मीनाची एके दिवशी मुंबईला बदली होते आणि त्यानंतर मग सगळेजण मीनाला विसरून जातात. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbaralayas, a popular department store, waiting for the rain to subside. Suddenly I spotted Meena. बघा, काही वर्षानंतर जेव्हा लेखिका एकदा मुंबईला काही कामानिमित्त गेली होती आणि फ्लोरा फाउंटेनपाशी ती पावसात सापडली होती. म्हणजे पाऊस खूप पडत होता, पाऊस नुसता कोसळत होता आणि लेखिकेकडे छत्री सुद्धा नव्हती. अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअर जवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत लेखिका उभी होती आणि अचानक तिला मीना दिसली. My first reaction was to run. Even in that pouring rain, I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. She had already seen me and caught hold of my hand warmly. What's more, she was very cheerful. काय झालं मग? अचानकपणे लेखिकेला मीना दिसली, परंतु लेखिकेच्या मनात असं आलं की या भर पावसातही आपण इथून पळून जावं, कारण तिने मला पाहिलेलं आहे तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाडा जो आहे तो मला ऐकावा लागेल, अशी भीती लेखिकेला वाटत होती. आणि पण लेखिका तिथून निसटू शकली नाही, कारण मीनाने तिला आधीच बघितलं होतं आणि मीनाने तिचा हात प्रेमाने पकडला. म्हणजे तोपर्यंत मीना जवळ आली होती लेखिकेच्या आणि लेखिकेचा हात मीनाने पकडला होता आणि काय सांगू, ती फारच उत्साहात दिसत होती. आणि लेखिका आता असं म्हणते की जी सतत तक्रार करणारी मुलगी होती, जी सतत निराशावादी दिसणारी मुलगी होती, ती फार आनंदाने आणि फार उत्साहात दिसत होती. हे, आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आणि ती काय म्हणते, हो, मी किती खुश आहे की जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटते. तू काय करतेस इथे? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन अ बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आले आहे, असं लेखिका सांगते. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare? मग मीना तिला काय म्हणते की मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल, आपण गप्पा मारू. जुने मित्र आणि मैत्रिणी भेटल्यानंतर जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, ठाऊक आहे ना? त्यामुळे आज तू माझ्यासोबत माझ्या घरी चल, माझ्या घरी राहायला चल, असं मीना लेखिकेला सांगत असते. आय कुडंट बिलीव्ह इट. माझा विश्वासच बसेना. लेखिका काय म्हणते की माझा विश्वासच बसेना. वॉज दिस रिअली मीना? ही खरंच मीना आहे का? आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. आणि म्हणून मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी मला चिमटा काढून बघितला. पण काय झालं होतं? बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डीड लुक हॅप्पी. आणि हां, खरंच मीना माझ्यासमोर उभी होती, माझा हात दाबत हसत, आणि हो, अतिशय आनंदात होती ती, खूप हॅप्पी होती ती. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. पण काय झालं होतं बघा की तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसत होता तो आनंद लेखिकेने यापूर्वी पाहिलेला नव्हता. म्हणजे जेव्हा बेंगलोरला होती तेव्हा त्या 3 वर्षाच्या काळामध्ये लेखिकेने तिला असं हसताना कधीच पाहिलेलं नव्हतं. परंतु तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटून गेल्याची जाणीव करून दिली आणि तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या पण दिसत होत्या, पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती, हे मात्र नक्की. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card and I will keep in touch with you. I promise. शेवटी लेखिकेने तिला सांगितलं की नाही मीना, आज रात्री मला तुझ्याकडे राहायला जमणार नाही. मला एका वेगळ्या ठिकाणी जेवणासाठी जायचं आहे.
मला तुझा कार्ड देऊन ठेव, मी तुझ्या संपर्कात राहीन नक्की. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट शी इन्सिस्टेड. क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली आणि ती लेखिकेला म्हणाली की किमान आपण निदान चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पोरिंग. मग लेखिका तिला म्हणाली, पण मीना अगं पाऊस पडतोय. सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. त्यावरती ती काय म्हणाली, मग काय झालं, आधी आपण छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊन चहा घेऊ. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. त्यावर लेखिका असं म्हणते की या पावसात आपल्याला टॅक्सी पण मिळणार नाहीये. सो व्हॉट, वी विल वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊ. आय वॉज व्हेरी सरप्राईज. आणि लेखिका फार चकित झाली, आश्चर्यचकित झाली. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. म्हणजे बघा की मला माहीत असलेली जी मीना होती ती ही मीना नव्हती. कारण आज जी मीना माझ्यासमोर उभी आहे ती कोणतीही तडजोड करायला तयार आहे. अशा प्रकारची मीना माझ्यासमोर उभी आहे. वी रीच द ग्रँड हॉटेल ब्रेंच. बाय देन द ओनली थॉट in my mind was to find out who or what had brought about such a change in the premises. Pessimistic Meena I had known, I was quite curious. मग काय झालं की आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोहोचलो. नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये हा जो बदल घडून आलेला होता, तर हे जाणून घेतलंच पाहिजे. हा एकच विचार आत्ता लेखिकेच्या मनात होता. कारण मीनामध्ये खूप असे बदल झालेले होते जे लेखिकेला दिसत होते आणि ते बदल नक्की कोणामुळे झालेले आहेत याची उत्सुकता लेखिकेला होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना, एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटलेला आहे का की ज्याच्यामुळे तुझ्यात एवढा बदल झालेला आहे. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. मीना माझ्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली आणि ती म्हणाली की नाही, असं कुणीही नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आणि मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय आहे, तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी मीनाला विचारलं. शी स्माइल्ड. अ बेगर चेंज माय लाईफ. ती हसली आणि म्हणाली की एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलवून टाकलं. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. मी पूर्णपणे चक्रावून गेले आणि हे तिच्या लक्षात आलं. म्हणजे लेखिकेला कळत नव्हतं की एका भिकाऱ्यामुळे हिचं आयुष्य कसं काय बदलून गेलं असेल. आणि हे मीनाच्या लक्षात आलं की लेखिकेला काही कळत नाही आहे की मी नेमकं काय म्हणते. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिॲश्युअर मी. होय, एका भिकाऱ्यामुळे, माझी खात्री पटावी म्हणून ती पुन्हा असं सांगते. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5 year old ग्रँडडॉटर. एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या मुलीला घेऊन माझ्या घरासमोर राहायचा. ॲज यू नो, आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्ट. आणि मी किती पक्की निराशावादी आहे हे तुला चांगलं माहिती. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर एव्हरी डे. मी त्याला रोज माझ्याकडचं शिळंपाकं जे काही अन्न उरायचं, शिळं असायचं ते मी त्याला देऊन टाकायची. आय नेवर स्पोक टू हिम. मी कधीही त्या भिकाऱ्याशी बोललेले नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी. किंवा तो भिकारी देखील माझ्याशी कधी बोललेला नव्हता. वन मान्सून डे आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. एके दिवशी असंच पावसाळ्याचे दिवस होते आणि एक दिवस अचानक पाऊस आला आणि बेडरूमच्या खिडकीतून बाहेर बघत मी त्या पावसाला शिव्या देऊ लागले. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मी भिजत नव्हते, मी तर आतमध्ये होते, पावसात मी भिजत नव्हते, पण मी असं का करत होते माहीत नाही, कारण मी काही भिजलेले नव्हते. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर्स. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं जे अन्न द्यायचे ते अन्न मी देऊ शकले नाही आणि ते नक्कीच उपाशी राहिले असणार त्या दिवशी. However, what I saw from my window surprised me.
पण खिडकीतून मी जे पाहिलं ते बघून मी थक्क झाले. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. मला तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे खेळत होते. दे वेअर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. म्हणजेच बघा, तिथे रस्त्यावरती काही गर्दी नव्हती, वाहनं नव्हती, त्यामुळे तो म्हातारा आणि त्याची नात ते दोघंही तिथे खेळत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि मजेत ओरडत होते. जणू काही ते एका नंदनवनातच होते किंवा स्वर्गातच होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस या दोन्हींमुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नव्हता. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. आय इन्व्हेड देअर जेस्ट फॉर लाईफ. ते पूर्णपणे भिजत होते आणि खूप आनंदात होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला, मला राग आला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. आता मग मला जाणीव झाली की माझ्याकडे ज्या सुखसोयी आहेत त्यातली एकही सुखसोय त्यांच्याकडे नाही आहे, त्या भिकाऱ्याकडे नाही आहे. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स वन विच आय लॅक. परंतु मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही आहे. दे न्यू हाऊ टू बी हॅप्पी विथ लाईफ ॲज इट वॉज. आयुष्य कसं आहे, त्यात आनंदी कसं राहावं, ही गोष्ट मात्र त्यांना माहिती आहे आणि जी गोष्ट माझ्याकडे नाही आहे. आय फेल्ट अशेम ऑफ माय सेल्फ. मला माझीच स्वतःचीच लाज वाटली. अशेम ऑफ माय सेल्फ. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डीड नॉट हॅव. मग मी असं करू लागले की माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क ती यादी तयार करू लागली. I found I had more to be grateful for than most people could imagine. आणि माझ्या लक्षात आलं की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत. That day I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. आणि अशा गोष्टी म्हणजे ज्या लोकांकडे त्या गोष्टी नाही आहेत परंतु त्या माझ्याकडे आहेत आणि त्या गोष्टींसाठी मला कृतज्ञता वाटली पाहिजे. आणि मग त्या दिवसापासून त्या भिकाऱ्याला माझं मी आदर्श मानला आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलून गेला. कोणत्या गोष्टींसाठी की भिकाऱ्याकडे त्या काहीच नाही आहे परंतु त्याला आयुष्य कसं आनंदात घालवायचं आहे हे मात्र माहिती आहे. कोणत्याही गोष्टी नसताना, कोणत्याही सुखसुविधा नसताना, परंतु माझ्याकडे मात्र सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मी का खुश नाही आहे, मी का आनंदी नाही आहे. मग त्या भिकाऱ्याचा आदर्श मला घेणं गरजेचं आहे असं लेखिकेने ठरवलं आणि तिने आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. आपण याआधी बघितलेलं आहे की लेखिकेने मीनाचं वर्णन जे केलेलं आहे ती मीना कशी आहे तर निराशावादी आहे. आणि निराशावादी असल्यामुळे ती आयुष्यामध्ये कधी आनंदी राहू शकलेली नाही आहे. परंतु त्या भिकाऱ्या सोबत किंवा भिकारी जे काही आयुष्य जगत होता त्याचं आयुष्य बघून मात्र तिला असं वाटलं की आपणही आनंदाने जगू शकतो. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. आणि मग बराच वेळ शांततेत गेल्यानंतर लेखिकेने मीनाला विचारलं की स्वतःला असा बदल स्वतःमध्ये घडवून आणायला तुला किती वेळ लागला. Once this realization down, she said, it took me almost 2 years to put the change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small thing, in every situation and in every person. आता मी काय करते की या गोष्टी एकदा आपल्याला या गोष्टीची जाणीव झाली, त्याची अनुभूती आली की ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. म्हणजे मला माझ्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी 2 वर्ष लागली. आणि आत्ता मला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही कारण आता मी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद मिळतो आणि म्हणूनच मी कायम आनंदी असते. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क. तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिली आहेस की नाही असं लेखिका मीनाला विचारते.
No, unfortunately. By the time I understood things, he was dead, but I sponsored his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. परंतु दुर्दैवाने मी मात्र त्याला गुरुदक्षिणा देऊ शकले नाही. मला या गोष्टींची जाणीव होईपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता, पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिलेली आहे. म्हणजेच त्याच्यानंतर त्याची जी नात होती त्या नातीची जबाबदारी लेखिकेने इथे घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा जो लेख आहे किंवा ही जी स्टोरी आहे ती सुधा मूर्ती या प्रसिद्ध लेखिकेने लिहिलेली स्टोरी आहे. लेखिका सुधा मूर्ती आणि त्यांची मैत्रीण मीना. म्हणजेच त्या मीनाचा जो स्वभाव आहे निराशावादी, तर त्या निराशावादी स्वभावाचं आशावादी स्वभावामध्ये कशा प्रकारे रूपांतर झालं आणि तो भिकारी त्या मीनाला तिच्या आयुष्याचा धडा कशा प्रकारे शिकवून गेला की आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींमध्ये समाधान मानून आपण आनंदी कशा प्रकारे राहायला पाहिजे हा धडा दिलेला आपल्याला या लेसनमधून बघायला मिळतो. तर अशा प्रकारे लेखिका आणि मीना यांच्यातलं नातं, मीना आणि भिकारी यांच्यातलं न बोलता मीनाने स्वतःला अंगीकृत करून घेतलेलं नातं, स्वतःला आनंदी ठेवण्याचा केलेला निर्धार, हे आपल्याला या लेखातून किंवा या गोष्टीतून पाहायला मिळतं. तर आजचा आपला जो लेसन आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या लेसनचं एक्सप्लेनेशन इथे संपलेलं आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.